आपल्या बागेतील रोपांना त्यांच्या उत्तम वाढीसाठी ज्याप्रमाणे 16 पोषक तत्वांची गरज भासते, त्याचप्रमाणे त्यांच्या उत्तम वाढीसाठी त्यांना प्रोटीन्सचीही गरज भासते. आणि आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत की कडधान्यामधून प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात. ज्याप्रमाणे मानवी शरीराला मांसपेशी मजबूत करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता भासते, तशीच ती आपल्या बागेतील रोपांनाही भासते. प्रोटीन्समुळे मातीची पाणी शोषण्याची आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यामुळे रोपांच्या मुळांच्या अवतीभोवती खत आणि पाणी सहज उपलब्ध होते. म्हणजे आपण आपल्या रोपांना जे काही खत आणि पाणी देतो ते प्रोटीन्समुळे मातीची क्षमता वाढल्याने मुळांच्या अवतीभोवती खत आणि पाणी सहज उपलब्ध होतं आणि आपल्या रोपाची मुळं ते अगदी सहजपणे व्यवस्थित शोषून घेऊ शकतात. यामुळे काय होतं तर रोपाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. आणि म्हणूनच ज्यावेळी आपण कडधान्य साध्या पाण्यात भिजत घालतो त्यावेळी त्या कडधान्याची तत्त्व त्या साध्या पाण्यात उतरल्यामुळे त्या पाण्याचा रंग बदलतो आणि त्यापासून एक उत्तम लिक्विड तयार होते, एक उत्तम खत तयार होते. या तयार झालेल्या लिक्विडमध्ये दुप्पट साधे पाणी मिसळून आपण जर आपल्या रोपांना दिले तर आपल्या रोपांना योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळाल्यामुळे आपल्या रोपांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यास मदत मिळते.